दंडवत हो। स्वामी बाहेर जाण्यासाठी निघतात आणि तदनंतर पुढे काय होतं ते आपण बघूया की भटोबास उंबरावशिसे करुणी विसवले असती। भटोबास जे आहेत ते उंबरावशिसे करुणी विसवले असती म्हणजे स्वामी बाहेर परिश्रयासाठी जेव्हा जायचे तेव्हा ते भटोबासांना असं वाटायचं की मी दिवसभर सेवा वगैरे करून मी थकलोय की काय असं समजून कदाचित स्वामी मला सकाळी उठवणार नाहीत आणि सकाळी नाही उठवलं तर मी त्या सेवेपासून वंचित राहीन म्हणून आवर्जून भटोबास कुठे कसे झोपायचे, कुठेही जरी झोपले, मठाच्या बाहेर झोपवण्यात, मठाच्या आत झोपवत, ते काय करायचे, डोकं ते उंबऱ्याकडे करायचे। म्हणजे आपल्या याच्यामध्ये एक पद्धत आहे की कुठली गोष्ट ओलांडायची नसते। म्हणजे खाण्याचा पदार्थ असेल किंवा एखादा माणूस असेल तर त्याला ओलांडायचं नाही, खाण्याच्या पदार्थालाही ओलांडायचं नाही, माणसालाही ओलांडायचं नाही। एक सभ्यतेचा एक तो भाग आहे आणि म्हणून स्वामी सुद्धा मला ओलांडून जाणार नाही आणि मुख्यत्वे मला टाळून जाणार नाहीत, मला सेवेसाठी उठवतील आणि मला सोबत घेऊन जातील सेवेला। या दृष्टिकोनातनं भटोबास किती जरी थकलेले असतील तरी स्वामींसाठी सकाळी उठायचं आणि मला जरी जाग नाही आली तरी स्वामी मला उठवतील, मला टाळून जाणार नाहीत म्हणून उंबऱ्याकडेच डोकं करायचं। मग ते मठाच्या बाहेर जर का झोपले तर सांगतात, शाळ्याचे 4 मास भीतरी निजती उंबरावशिसे करीती, उन्हाळे पावसाळे बाहेरी निजती उंबरावशिसे करीती। शाळेचे 4 मास म्हणजे थंडीचे 4 महिने, जर थंडी असेल तर थंडीचे 4ही महिने भटोबास कुठे झोपायचे, त्या मठाच्या आतमधनं झोपायचे। म्हणजे कवाड लावल्या जाणार, खिळी लावल्या जाणार आणि भटोबास आतमध्ये झोपणार, परंतु झोपताना स्वामींकडे पाय होणार नाहीत अशा पद्धतीने पाय करायचे त्या दिशेला आणि डोकं मात्र कुठे ठेवायचं, उंबऱ्याजवळच ठेवायचं। म्हणजे दरवाजा जो आहे तर दरवाजाच्याच पूर्ण याच्यामध्ये, म्हणजे दरवाजे उघडताच येणार नाही बाईसांना पण, अशा प्रकारे तिथे झोपायचं जेणेकरून त्या निमित्ताने का होईना मला उठवावंच लागेल, यांना उठवल्याशिवाय देवाला पर्याय नाही। झोपतानाच त्या हिशोबाने झोपलेले आहेत, त्या ध्यासाने झोपलेले आहेत की मला स्वामींच्या सेवेमध्ये उपस्थित राहायचं आहे। ती तळमळ आहे, ती आवड आहे, तो ध्यास आहे, त्याच्यामुळे देवाला टाळता येत नाही। आमचे स्वामी तरीही भटोबासांना टाळू शकतात, सहजपणे टाळू शकतात, देवाला ते काही मोठी गोष्ट नाही। परंतु देवाला माणसाला टाळता येतं पण त्या माणसाच्या आवडीला टाळता येत नाही। त्याची जी ध्येय आहे, त्याची जी तळमळ आहे त्या गोष्टीला टाळता येत नाही, देवाला त्याला वेळ द्यावाच लागतो। एखाद्या जीवाविषयी एखादी खंत जरी असेल पण त्यांनी जर का प्रार्थना केली, दुःख केलं, प्रायश्चित केलं तर त्या प्रायश्चिताला देवाला टाळता येत नाही, स्वीकारावं लागतं। त्याच्या तळमळीला टाळता येत नाही। आबोळेंच्या पुरेंचं आपण बघतो की तिथे कुठेतरी खंती असेल की देवाने तिचे ते भोजन स्वीकारू नये, परंतु तिने जे दुःख केलं, स्वामींच्या सन्निधानात पोहोचेपर्यंत जे तळमळ केली, स्वतःला जे दूषण दिलं तिने, त्याच्यामुळे तिचा तो दोष नासला आणि देवाला तिच्या त्या 4 पुऱ्या भोजनांचं स्वीकाराव्या लागलं। स्वामी सहजपणे टाळलं होतं देवानी त्यांना, पण त्यांच्या प्रायश्चिताला, त्यांच्या दुःखाला, त्यांच्या तळमळीला, त्यांच्या त्या आवडीला, देवाला मला पदार्थ खाऊ घालायचा ही जी आवड आहे त्या आवडीला ते टाळू शकले नाही देव। म्हणजे हे जे आहे तुमची आवड, तळमळ, प्रायश्चित हे अशा प्रकारचं आहे की देव ह्या गोष्टीला टाळू शकत नाहीत, देवाला तिथे पोचावं लागतं, ती क्रिया स्वीकारावीच लागते। आणि भट्टोबासांचं पण ध्येय तेच आहे की मला देवाच्या सेवेमध्ये उपयोगी जायचं आहे। आपण जास्तीत जास्त उशिराचा अलार्म लावतो की उशिरा जेवढे जास्तीत जास्त उठू। मी काही लोकांना सांगतो 3 ते 4 स्मरण करा, झोपा, 4 ते 5 करा किंवा 5 ते 6 करा, पण सकाळी 3 ते 6 मध्ये उठलं पाहिजे।
याचा अर्थ असा नाही की 6ला 5 मिनिटं कमी असताना उठायचं, 5:55ला 5 मिनिटं स्मरण करायचं आणि लगेच 5 मिनिटांनी झोपायचं. 3 ते 6च्या दरम्यान मी थोडं उठतोच असा शिक्का लावून घ्यायचा, ते नाही चालत. त्यासाठी आवडी असली पाहिजे, कधी सकाळ होईल अशी एक आवड असली पाहिजे त्याच्यामध्ये. मला जास्तीत जास्त लवकर जर का मी उठलो तर जास्तीत जास्त माझं स्मरण होईल, जास्तीत जास्त माझ्याकडनं काहीतरी परमेश्वराचं चिंतन होईल, या ध्यासाने जर का आपण झोपलो तर आपण घड्याळाच्या आधी उठणार. या ठिकाणी भट्टोबास जे आहेत तर त्या ध्यासाने ते झोपतात आणि त्याच्यामुळे आमचे स्वामी काय करतात की बाहेर जात असताना त्यांना स्वामींना उठवावंच लागतं. शाळेचे 4 मास म्हणजे थंडीचे 4 महिने भीतरी निजती उमरा उशीसे करीती, उन्हाळे पावसाळे बाहेरी निजती. थंडीचे दिवस असेल तर भीतरी निजती, पण उन्हाळा पावसाळा असेल तर शक्यतो बाहेरच झोपायचे, गरम होईल वगैरे तर, किंवा बाहेरही झोपलं तरी चालतं. या दृष्टिकोनातनं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ते बाहेर झोपायचे. पण थंडी ही कडाक्याची असते, थंडी सहन करणं, काही लोक सहन करतात, आम्हाला थंडी वाजत नाहीत, अंगावर घेत नाही, परंतु त्याचा परिणाम असा असतो की नंतरच्या काळामध्ये सांधेदुखी वगैरे ह्या प्रकार पुढे उद्भवतो. म्हणून थंडी सहन नका करू. थंडीपासून स्वतःचं संरक्षण काही अंशामध्ये प्रमाणामध्ये तुम्ही केलंच पाहिजे. म्हणून भटोबास होते की आतमध्ये झोपायचे थंडीच्या दिवसामध्ये, उन्हाळे पावसाळे बाहेरी निजती आणि दोन्ही वेळा उमरावशी से करीती, आतमध्ये झोपवत नाही तर बाहेर झोपवत. आणि मग आमचे स्वामी जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा कवाड उघडलेलं आहे आणि आमचे भटोबास बाहेर झोपलेले आहेत. म्हणजे थंडीचे दिवस असतील का कुठले दिवस असतील ते उन्हाळ्याचे दिवस असतील, म्हणून बाहेर भटोबास बाहेरच्या बाजूने झोपलेले आहेत. स्वामी दरवाजाच्या मध्ये उभे राहतात, बघतात तर भटोबास झोपलेले आहेत, ओलांडून जाता येत नाही. जरी भटोबास झोपलेत परंतु त्यांनी झोपताना जी सूचना आपल्या हृदयाला दिलेली आहे, मनाला दिलेली आहे, ती सूचना त्याचं तो ध्येय आहे ते कायमस्वरूपी चालू आहे. जर तुम्ही झोपताना जर का स्मरण करत 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 झोपलात तर तुम्हाला स्वप्न सुद्धा देवाचीच पडणार, आणि उठताना देवाचं स्मरण करत करत जर का तुम्ही उठलात तर तुमचा तो पूर्ण मधला जो झोपेचा काळ वगैरे सगळा जो आहे तो काय होतो, उपयोगी लागतो. एरवी 24 तास स्मरण आपलं कधीच होणार नाही. झोपेचा 5-7 तासाचा जो वेळ आहे त्याच्यात आपलं स्मरण बंदच राहतं, तेव्हा काय आपण स्मरण करत नाही, देवाचं नाम घेत नाही. परंतु आपण जरी नाम घेत नसलो तरी सुद्धा त्या वेळेस झोपताना जर का तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सूचना दिलेली असेल तर ती प्रक्रिया जी आहे स्मरणाची जी चालूच राहते, ती बंद पडत नाही. जसा श्वास चालू राहतो तशी ती नाम घेण्याची प्रक्रिया सुद्धा चालूच आहे. देवाला आठवण्याची प्रक्रिया जी आहे ती चालूच आहे, ती तुम्हाला जाणवणार नाही. जसं कधी कधी असतं ना की वेगळेच कुठेतरी स्वप्न पडत राहतात. आपण म्हणतो की 4-8 दिवसामध्ये हा विचार कधीच केला नाही, आपण 4-8 दिवसाआधी नाही केला, पण वर्ष 6 महिने आधी तुम्ही तो विचार केलेला आहे. तो तुमच्या अंतर्मनात कुठेतरी तो विचार आहे, आज तो त्या अंतर्मनाच्या तिकडे बाहेर आला आणि तो स्वप्नाद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी दिसला सुद्धा, असं होऊ शकतं. म्हणून लक्षात घ्या की ते स्मरण करत 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 आपण झोपलो पाहिजे. काही लोक विचारतात की झोपून स्मरण केलं तर चालतं का? झोपून स्मरण केलेलं चालत नाही, परंतु स्मरण करत करत झोपलेलं चालतं. दोन्ही एकच वाक्य आहेत बरं का, दोन्ही एकच प्रक्रिया आहे. स्मरण करत झोपा नाही तर झोपताना स्मरण करत करत झोपा, दोन्ही एकच प्रक्रिया आहेत. आपल्याला असं कुठलंही बंधन नाही आहे की बाबा चालत असताना स्मरण करू नये, झोपलेलं असताना स्मरण करू नये, असं काही नाही. झोपताना सुद्धा स्मरण केलंच पाहिजे याचं वचन आहे आपल्याकडे. तुम्हा शयनासनी भोजनी, शयन आसन आणि स्पष्ट सांगितलं. काही लोक आवर्जून सांगतात झोपताना स्मरण करायचं नाही किंवा झोपून असं स्मरण करण्याने दोष लागतो. खूप लोक विचारतात बाबा कधी तब्येत चांगली नसेल काय नाही, मग आपण झोपलेलोच असतो, मग तेव्हा स्मरण केलं तर चालतं का?
काही लोक सांगतात चालत नाही, असं झोपून स्मरण नाही करत, दोष लागतो. आणि आमच्या स्वामींचं वचन आहे शयनासनी. म्हणजे तुम्ही शयनासनी जरी असाल, झोपलेले असाल तरी देव आठवत. कारण की तुम्ही काय बसून किती वेळ स्मरण करणार. एक विशिष्ट वेळी झोप येते आणि झोपताना तुमच्या मुखात नाम नसेल तर, झोपताना मुखात नाम नाही, रात्री स्वप्नात झोपेत आपण गेलो तर मग रात्री आपण नाम घेत 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 असू तर काय होणार आहे. तसंच जर का आपण झोपेमध्ये लीन झालो तर तो काळ सुद्धा आपला उपयोगी लागतो. त्यावेळेस जर का एखादी व्यक्ती नाम स्मरण करत करत झोपली आणि झोपेतच ती गेली, गतप्राण झाली, तर ती स्मरणामध्ये आहे असं त्याचं नोंद होईल. देव आठवत आठवत तो झोपतो आहे अशी नोंद होते. म्हणून मी तर सांगतो की कुठेही असा, तुम्ही कुठेही असा दिवसभरामध्ये तिथे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाम घेऊ शकता. अशी एकही जागा नाहीये की जिथे तुम्ही नाम घेऊ शकत नाही. अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी गेल्यानंतर नाम घ्यायचं नाही. अशी एकही जागा या जगाच्या पाठीवर नाही. जेवढे ठिकाणी तुम्ही जातात तेवढ्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता, नाम घेऊ शकता. म्हणून इथे आपल्याला तो भाग एक लक्षात घेतला पाहिजे. आणि शयनासनी भोजनी परमेश्वर होवावा किंगा, म्हणजे देवाची आठवण आवर्जून त्या भागामध्ये, त्या काळामध्ये, त्या वेळामध्ये आपण विसरत असतो तर ते आपल्याला आठवलं पाहिजे. गोसावी दोन्ही दार शंका दोई श्री करे धरुनी. आमचे स्वामी दोन्ही दार शंका म्हणजे दरवाजा आहे, दरवाजा लावायच्या आधी दरवाजाची चौकट लावल्या जाते. त्या दरवाजाची जी उभ्या पट्ट्या आहेत त्या चौकटीच्या, उभी जी लाकडं आहेत चौकटीची, त्या दोन्ही दार शंका, त्याला दार शंका असं म्हणतात, त्याच्यावर आमचे स्वामी याच्यावर एक श्रीकर आणि याच्यावर एक श्रीकर, दोन्ही हात दोन्ही दार शंकेंवर ठेवून स्वामी काय करतात, एक श्रीचरण भटाच्या वक्षस्थळावरी ठेवीती, एक उंबरटावरी ठेवीती. एक जो श्रीचरण आहे तो भटोबासांच्या छातीवर ठेवला जातो आणि दुसरा जो श्रीचरण आहे तो उंबरट्यावर ठेवलेला आहे. परशुराम बास यांचं मत आहे की उपाहन्नो परित्यजनी ठेवीती. उपाहन्नो काढून स्वामी काय करतात, त्यांच्या छातीवर श्रीचरण ठेवतात. पण उपाहन्नो नाहीये, स्वामींच्या श्रीचरणातल्या वाहना ज्या आहेत त्या स्वामी काढून ठेवतात. आणि रामेश्वर बास म्हणतात उपाहन्नो सहित ठेवीती. रामेश्वर बास म्हणतात नाही नाही, उपाहन्नो परित्यजून नव्हते ठेवत, उपाहन्नो सहित स्वामी श्रीचरण ठेवत होते. आता बघायला गेलं दोन्ही बरोबरच आहेत, याच्यातलं कुठलं एक चूक आहे असं म्हणता येत नाही. कधी कधी स्वामी उपाहन्नो सहित ठेवायचे आणि कधी कधी उपाहन्नो काढून श्रीचरण ठेवायचे. असं प्रत्येक वेळी स्वामींचं जी प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीने स्वामी त्या पद्धतीने स्वामी श्रीचरण ठेवत असतील. भटोबासा जाड्य आले असे तरी गोसावी श्रीचरणाचेनी अंगुठेनी वक्षस्थळ दाटिती. आणि भटोबास जे आहेत त्यांना जाड्य आलेलं आहे, त्यांना आळस आहे. पण तो आळस कसला आहे, सकाळी न उठण्याचा आळस नाहीये की झोप अजून घ्यायची म्हणून तो आळस नाही आहे. तर त्या काळामध्ये आमचे आचार्य स्वामींची जी एवढी काही सेवा करतात ती सगळी सेवा जी आहे ती कष्टाची सेवा आहे. मग ते नेवाशाला पायी पायी चालत जाणं, तिथून साहित्य घेण्यासाठी परत नेवाशामध्ये फिरणं आणि ते साहित्य डोक्यावर घेऊन पूर्ण ओझं परत ते घेऊन डोमेग्रामकडे येणं. अजून स्वामींसाठी काही सिलिका आणायचे असतील, काही फुलं आणायची असतील, काही पदार्थ आणायचे असतील, अजून काही सेवा असेल तर त्यासाठी पण भटोबासांना पायी पायी जावं लागतं. आपल्यासारखी काही गाडी सायकल वगैरे काही त्या काळामध्ये नव्हतं. जे काही जुन्या काळातल्या लोकांना जे पण काही काम असेल, कुठे बाजाराच्या ठिकाणी जायचंय, कुठे गावाला जायचं तर पायी पायी जाणं हा म्हणजे पहिला पर्याय हाच असायचा. अशा प्रकारे भटोबासांची जी सेवा आहे ती घर बसल्या सेवा नाही आहे. ती जी सेवा आहे ती पूर्ण अंग मेहनतीची आहे, कष्टाची आहे. आणि त्या माध्यमातून जी सेवा होते ते सेवेमध्ये भटोबास थकतही असतील. भटोबास
हे कोण आहेत? जीव आहेत. जीव जेवढी काही धावपळ करेल तेवढ्यामध्ये त्यांना थकवा हा येणारच आहे. शरीर त्यांचं थकणारच आहे. मन थकणार नाही, कारण की मनामध्ये आवडी असल्यामुळे मन कधीही थकणार नाही. परंतु शरीर जे आहे ते शेवटी थकणार आहे कुठल्या ना कुठल्या वेळेला. तसं आमचे स्वामी निरूपण करतात, बटोबासांना डोळे झाकल्या जातात, झोप येते. स्वामी काय करतात? पाणी त्यांना तोंडावर डोळ्यावर मारायला सांगतात आणि निरूपण परत सलग चालू होतं. आणि म्हणून मन कितीही तुमचं तरुण असेल तरी पण शरीर जे आहे ते थकतं. आणि त्याच्यामुळे बटोबासांचा जो आळस आहे तो आळस आहे. पूर्ण सेवेमध्ये जो कष्ट त्यांनी घेतलेत कालच्या दिवशी, त्याच्या आधी, त्याच्यामुळे तो आळस आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि स्वामी काय करतात? श्रीचरणाचेनी अंगुठेनी, श्रीचरणीचा अंगुठा ऐसा भावीजे ध्याईजे. आता स्मृतिज्ञान झालं आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल अंगुठ्याच्या लीळा कशा आठवायच्या. तर श्रीचरणीचा अंगुठा जो आहे त्या श्रीचरणीच्या अंगुठ्याने आमचे स्वामी काय करतात? बटोबासांचं छातीवर असं ते बोट दाबतात, अंगुठा जो आहे तो असं टोचतात तिथे. आणि मग भट जागे होती, भटोबा जागे होतात. नुसतं श्रीचरण दिल्याने जागे होत नाहीत, कधी कधी जागे होतात. झोप पूर्ण झालेली असेल, थकवा नसेल तर लगेच जागे होतात. परंतु कधी कधी खूप थकवा झाला असेल, कालच्या दिवशी भरपूर सेवा झाली असेल, तर काय होतं की खूप जाड्य आलं असेल, आळस आला असेल, तर स्वामी काय करतात? त्या अंगुठ्याने, श्रीचरणाच्या अंगुठ्याने स्वामी काय करतात? छातीवर त्याचा दाब देतात. ते अंगुठ्याचं नख असेल की अंगुठा असेल तर टोचतात स्वामी. आणि भटोबा जागे होतात, जाग येते त्यांना. आणि गोसावी श्रीचरणाचेनी अंगुठेनी वक्षस्थळ दाटिती भट जागे होती, भटोबा जागे होतात. श्रीचरण हृदयी धरिती, श्रीचरण हृदयी धरिती म्हणजे उठल्या उठल्या काय आहे? बाईसांच्या बाबतीत बघा किंवा भटोबासांच्या बाबतीत बघा आणि आपल्या बाबतीमध्ये बघा. आपण उठल्या उठल्या काय करतो? आपण पण सेवाच करतो. आणि बटोबास बाईसा पण सेवाच करत होत्या. पण आपण जी करतो ती देह सेवा करतो, आपल्या स्वतःच्या देहाची सेवा. उठलं की तोंडावर पाणी मारणं, दात घासणे, तोंड धुणं, ही आपली देह सेवा चालू होऊन जाते. पण बटोबास आणि बाईसा ज्या उठायच्या तेव्हा ते देह सेवा नव्हते करत, ते देव सेवा करायचे. देवाची सेवेमध्ये ते लगेच रुजू व्हायचे. उठणंच त्यांचं तसं असायचं. कारण की ते मागे मी सांगितलेलं की त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक एवढाच आहे की त्यांना जे आहेत त्यांना कोण उठवायचे? देव उठवायचे. आणि आपण देवाला उठवणारे लोक असल्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. आपण देव उठवतो, झोपवतो ना, सगळे झोपवतात, उठत होतात की नाही? असं आडवे केले की झोपले देव, उभे केले की उठले देव. आपण त्यातले लोक आहोत, देवाला झोपवणारे, उठवणारे. आणि भटोबास आणि बाईसा हे देवाला झोपवतही नव्हते आणि देवाला उठवतही नव्हते. देव यांना उठवायचे, आपण त्यांच्या पुढचे आहोत, आपण देवाला उठवतो. आहे की नाही? फरक आहे हा. यांना परमेश्वर स्वतः उठवायचे. जिथे कुठे सेवेमध्ये कमतरता येते त्या ठिकाणी त्याची पूर्णता करण्यासाठी परमेश्वर स्वतः निरूपण करायचे त्यांना. स्वामी स्वतः शिक्षा पण करायचे, स्वामी स्वतः सांगायचे त्यांना. जिथे जिथे कुठेतरी कमकुवत वाटले तिथे त्यांची कमकुवतपणा स्वामी भरून काढायचे लगेच. स्वामी त्यांच्या सन्निधानी, स्वामींच्या ते सन्निधानी दोन्ही आहेत. आमचे स्वामी सुद्धा कधी असन्निधान त्यांना देत नाहीत आणि ते सुद्धा स्वामींच्या असन्निधानी कधी जात नाहीत. लांब जरी गेली तरी सेवेसाठीच, आज्ञा पालनाच्याच माध्यमातून लांब जातात. म्हणजे तिथे सुद्धा सन्निधानच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमच्या स्वामींचं मार्गदर्शन सर्व समस्त त्या भक्तजनांना जे आहे ते लाभतं आहे. आणि म्हणून इथे भट्टोबासांना स्वामी उठवतात, बाईसांना स्वामी उठवतात. आणि उठवतात तर ते सरळ सेवेमध्ये रुजू होतात म्हणून उठवतात. ते जर का उठून जर का कर्म करत राहिले, दोषच करत राहिले असते, स्वामींनी उठवलं नसतं. झोपून राहा, अन्य वार्ते बसीवरी निद्रा सांग, असं स्वामींनी सांगितलंय. झोपू दिलं असतं. पण स्वामी त्यांना का उठवतात?
कारण की ते उठल्यानंतर कुठल्याही प्रकारची अन्यवार्ता करणार नाहीत, कुठल्याही प्रकारचा दोष अर्जन करणार नाहीत, ते येथीच्या सेवेमध्येच रुजू होणार आहेत. म्हणून स्वामी बाईसांना उठवतात, उठल्यानंतर लगेच उपान्न ओळगवणे वगैरे सर्व सेवा बाईसाची करतात. भटोबासांना उठवतात, भट जागे होती, श्रीचरण हृदय धरिती, आळंगती, लल्लाटावर ठेवती, नमस्करिती, मोमे देती, नेत्री लाविती, ऐसे वेळा सा करीती. 6 प्रकारचे विधी भट्टोबास करायचे. श्रीचरण हृदयी धरिती म्हणजे एक श्रीचरण, जो श्रीचरण स्वामींनी त्यांच्या छातीवर ठेवलेला आहे, उठल्यानंतर तोच श्रीचरण ते काय करायचे, हृदयी आळंगिती म्हणजे हृदयाला असं आळंगिती म्हणजे आलिंगन द्यायचे त्या श्रीचरणाला. ते श्रीचरण हृदयी धरिती, आळंगती म्हणजे श्रीचरण हृदयी धरणे म्हणजे हृदयाला स्पर्श करणे. तो श्रीचरण घेऊन आपल्या हृदयावर ठेवायचे. आळंगती म्हणजे त्याला आलिंगन द्यायचे त्या श्रीचरणाला. लल्लाटावरी ठेवीती, लल्लाटावर ठेवीती, नमस्करीती, दोन्हीमध्ये फरक आहे. लल्लाटावर ठेवणे म्हणजे श्रीचरण कपाळाला लावणे आणि नमस्करीती म्हणजे श्रीचरणावर कपाळ लावणे, दोन्हीमध्ये फरक आहे. तर काही लोक विशेष डोक्यापर्यंत कपाळापर्यंत नेतात आणि काही लोक कपाळ विशेषापर्यंत नेतात, दोन्हीमध्ये फरक आहे. इथे भटोबास काय करतात, दोन्ही प्रकार करतात. श्रीचरण आपल्या कपाळापर्यंत नेतात, तो कपाळाला लावतात आणि वरून नंतर नमस्करीती म्हणजे त्या श्रीचरणावर परत वंदन सुद्धा करतात. मोमे देती म्हणजे त्याचं चुंबन घेतात. दुसरा श्रीचरण मागिती आणि नेत्री लाविती, हा पण एक प्रकार त्याच्यामध्ये येतो, डोळ्याला पण ते लावतात. श्रीचरण हृदय धरिती, दुसरा श्रीचरण मागतात, तो सुद्धा अशाच प्रकारे हृदय धरिती, आळंगती, लल्लाटावर ठेवीती, नमस्करीती, मोमे देती, नेत्री लाविती. ऐसे वेळा सा करीती म्हणजे कितीतरी वेळ हा विधी ते करायचे, खूप वेळ. त्याला काही मर्यादा नाहीये, किती वेळ झालेला आहे असं काही नाही. म्हणजे आपलं जसं आहे दंडवत घालायला सांगितले की 2 ने तर 5 दंडवत पटापट घातले की एकदम उभे राहून जातो. असं नाही की 6वा घालू, 7वा घालू, 8वा घालू. फक्त 22 रास दंडवत घाली ती. बापरे, 22 कमाल होती बरं का. फक्त आपल्यातल्या आपल्यात बोलायचं, परंतु आपण मात्र दंडवताची संख्या कधीच वाढवायची नाही. आपण दंडवत वाढवायचे नाही, ते प्रमाणामध्ये आपण क्रिया करतो. पण भटोबास हा श्रीचरण झाल्यानंतर दुसरा श्रीचरण मागती, तो श्रीचरण झाल्यानंतर परत पहिला श्रीचरण मागती, ते झाल्यानंतर परत दुसरा श्रीचरण मागती. कारण की त्याच्यामध्ये त्यांना एवढा आनंद येतो, एवढा आनंद येतो. जसं आता आपण या भागामध्ये उष्णता आहे विदर्भामध्ये, आता तुम्ही जेव्हा थंड हवेच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला किती जरी ती हवा घेतली तरी तुम्हाला मन भरतं का? थोडंसं बाजूला गेलं की परत त्या हवेमध्ये तुम्हाला येऊसं वाटतं. तसं आहे, त्याचा तो आनंद आहे. उष्णतेमध्ये थंड हवा लागते, त्याचा जो आनंद आहे तो फक्त तुम्ही लोक जाणू शकता. आता तसं इथे सांगतात की त्या सुखा परिमाण कवणी चिनेने, ते जो काही विधी ते करायचे वेळा सा करीत, खूप वेळ तो विधी करायचे. गोसावी वाढ वेळे एके श्रीचरणे उभे असती, एका श्रीचरणावर आमचे स्वामी कितीतरी वेळ उभे असायचे. पण स्वामी त्यांना अजिबात म्हणायचे नाहीये की बाबा आम्हाला उशीर होतो आहे, किती वेळ आम्ही एका पायावर उभं राहायचं, असं स्वामी अजिबात तक्रार करत नव्हते. जेव्हा भक्त जो आहे आनंद घेतो तर त्या भक्तासाठी परमेश्वर कष्ट घ्यायला तयार आहेत. भक्त जेव्हा तयारी दाखवतो तेव्हा स्वामी कितीही वेळ एका श्रीचरणावर उभे राहू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार त्या भक्ताकडे नाहीये. ते तेणे भटोबासांशी सुख थोर होय. का बरं स्वामी तक्रार करत नव्हते? कारण की स्वामी जो आनंद देऊ इच्छितात, जो स्वामी आनंद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, तशाच प्रकारचा आनंद भटोबास घेत होते. भटोबास काही सुख घेत नव्हते. सुख कशाला म्हणतात? जे सुख, सुखामध्ये जसं सुख आणि दुःख असं मिश्रण आहे त्याला सुख म्हणतात. पण भटोबास सुख घेत नव्हते. भटोबास घेत होते आनंद, आणि तो परमेश्वर स्वरूपाचा तो आनंद एक प्रकारचा आहे. श्रीचरण हृदय धरिती म्हणजे आपल्याला फक्त श्रीचरण दिसला,
पण श्रीचरण पण काय आहे? प्रपंच आहे. श्रीचरण, श्रीमूर्ती काय परमेश्वर नाही बरं का. श्रीमूर्ती पण काय आहे? प्रपंचच आहे. त्या प्रपंचामध्ये परमेश्वर अवतार आलेले आहेत, स्वरूप आलेलं आहे. जेव्हा परमेश्वर अवतार परित्याग करतात तेव्हा स्वरूप निघून जातं, मूर्ती तिथेच राहते. जर का मूर्ती पण परमेश्वर असती तर मूर्ती सुद्धा काय झाली असती? निघून गेली असती, राहिली नसती. कारण स्वामी सांगतात, बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. श्री मूर्ती नव्हे, श्री मूर्त्यांत भीतर जे स्वरूप आहे. आता जेव्हा स्वामी एखाद्या ठिकाणाचा स्पर्श करतात तेव्हा तो फक्त प्रपंचाचा स्पर्श नाही, श्रीकराचा स्पर्श नाही आहे, ते स्वरूपयुक्त श्रीकराचा स्पर्श आहे. तो त्याच्यामध्ये स्वरूपाचा सुद्धा स्पर्श होतो. म्हणून त्या ठिकाणी शक्तींचा निक्षेप होतो आणि म्हणून ते आमच्यासाठी वंदनीय आहे. अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे हे लक्षात आलं पाहिजे की ती जी काही प्रक्रिया होते आहे तो नुसतं श्रीचरण नाही आहे. स्वामी कुठेतरी स्वरूपाचा सुद्धा स्पर्श त्यांना देत आहेत. याचा आपल्याला उत्तर स्मृतीस्थळामध्येच मिळतं की ते जेव्हा प्रसादाने स्वामींचं वस्त्र आहे, स्वामींचं प्रसाद वस्त्र आहे, त्याच्याने भटोबासांची ती जखम बांधतात तेव्हा ते म्हणतात, अरे हे तर स्वामींचं प्रसाद वस्त्र आहे. ते तेव्हा महादाईचा म्हणतात, प्रसादे प्रसाद बांधी जात आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वामींचा स्पर्श झालेला आहे, स्वरूपाचा स्पर्श झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा एक प्रकारचा प्रसादच आहात, प्रसन्नता आहे स्वामींची तुम्ही. तर तो एक संदर्भ जर का घेतला तर आपल्याला लक्षात येतं की ते स्वामींच्या नुसतं श्रीचरणाचा स्पर्श नाही आहे आणि श्रीचरणाच्या स्पर्शाचा आनंद नाहीये नुसता, तो स्वरूप स्पर्शाचा तो आनंद आहे. आणि त्या सुखापरिमाण कवणीची नेणे ते जे काही सुख येत आहे त्या सुखाचा आनंद किती आहे याचं प्रमाण तुम्ही आम्ही कुणीच जाणू शकत नाहीत. त्या सुखापरिमाण भटोबासची जाणती, किती सुख आहे ते भटोबास जाणती, परी सांगू न सकती. हे वाक्य माझं आहे. जर त्यांना किती सुख होतं हे तुम्हाला आम्हाला भटोबास सांगू पण नाही शकत, शब्दांमध्ये नाही सांगू शकत. त्या सुखापरिमाण भटोबासची जाणती, याच वाक्यामध्ये सगळं आलं. मी पुढे जाऊन असंही म्हणतो, देव सुद्धा जाणू शकत नाही की त्यांना किती आनंद होतोय, का अनुभव ते घेत आहेत. परमेश्वर तर आनंदमयच आहेत. जी भट्टोबासांना किती आनंद होतोय ते स्वतः स्वामी सुद्धा अंदाज लावू शकत नाही, एवढा आनंद होतोय त्यांना. भरपूर आनंद होतोय, भरपूर. जसं देव म्हणतात ना, एखाद्या जीवाला आम्ही काय द्यावं, आम्हाला सुद्धा असं वाटतं काय देऊ आणि काय नाही असं होऊन जातं. त्या प्रकारचे जीव जर का समोर आले तर देव किती आनंद देत आहेत, ते किती घेत आहेत, त्याला काही प्रमाण नाही, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. आणि हे सगळं फक्त एकटे भट्टोबास अनुभवू शकतात. तर साकवताची भाजी बनवलेली आहे, त्या लीळेतलं जे शेवटचं वाक्य आहे, म्हणजे बाकीचे लोक सगळे ती लीळा वाचून काढतात, भाजी छान झाली असेल वगैरे वगैरे. मी त्या लीळेचं शेवटचं वाक्य वाचतो. ते वाक्य आहे, त्या भाजीची जी चव आहे तेच लोक जाणतात. हे वाक्य आपल्यासाठी खूप खेदजनक वाक्य आहे की त्या भाजीची चव आपण नाही घेऊ शकत. त्या भाजीचा जो आनंद आहे, त्या भाजीची जी चव आहे ते फक्त तेच लोक जाणतात ज्यांनी ती भाजी खाल्ली. आपण फक्त भाजी वाचली, ती भाजी ऐकली, आपण कधी बनवली नाही. आणि आपण जर का बनवली तर ती चव येणार नाही. जे स्वामींनी स्वतः बनवली, स्वामींचा स्वतःचा स्पर्श जो आहे त्या भाजीला झाला, स्वामींची प्रसन्नता आहे, आणि मग जेव्हा स्वामी ती भाजी सगळ्यांना देतात, त्या भाजीची चव, त्याची जो काय आनंद आहे खाण्याचा, ते फक्त तेच लोक जाणू शकतात, आपण नाही. आपल्याला तिथे पोचायचं आहे. आपल्याला लीळा पाठ नाही करायची, ती फक्त लीळा सांगायची नाही, लीळा ऐकायची नाहीये नुसती, किंवा बाबा ही लीळा कुठे झाली म्हणून मग त्या स्थानाला जाऊन मग चाकोताची भाजी अर्पण करायची, हे असं करायचं नाही. तर काही लोक म्हणतात, बा आमचं पोट दुखतं तर आम्ही त्या स्थानाला जाऊन विडा वाहून आलो. भटोबासांची उदरव्यथा निवृत्ती स्थान आहे, म्हणजे तिथे विडा ठेवला की आमचंही पोट दुखणं बंद होईल. मला सांगा, भटोबासांनी तरी त्या स्थानावर विडा ठेवलाय का स्वतः? प्रत्यक्ष स्वामी होते, प्रत्यक्ष स्वामी होते तिथे. आता भटोबासांचं पोट दुखते, त्यांनी तिथे विडा ठेवला का?
त्या ठिकाणी विडा ठेवला का? नाही ठेवला. त्यांनी काय केलं? स्वामींनी सांगितलेली सेवा केली आणि ती सेवा करत 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 आज्ञापालन जो भाग आहे तो आज्ञापालन हा भाग केला त्यांनी आणि त्यांची पोटदुखी हळूहळू हळू कमी कमी होत थांबली. म्हणजे आपली पोटदुखी कशामुळे थांबणार? विड्याने का आज्ञापालनाने? आज्ञापालन करा तर पोटदुखी उद्भवेल पण आणि थांबेल पण. मी असं नाही म्हणत की पोट दुखणारच नाही, असं नाही. डोकं दुखणारच नाही असं नाही. त्रास होणार, परंतु त्या त्रासाच्या माध्यमातनं जर तुम्ही सेवेकडेच जास्त लक्ष दिलं, त्रासाकडे कमी लक्ष दिलं तर त्रास जाणवणार नाही तुम्हाला. आणि मग भट्टोबासांना जो काही आनंद होतो आहे तो केवळ आणि केवळ भट्टोबासच जाणू शकतात असं या माध्यमातनं सांगितलं गेलेलं आहे. आणि नंतर श्रीचरण काही केल्या सोडू न सकेती. कितीतरी वेळ झाला श्रीचरण सोडू न सकेती, इच्छाच नाहीये श्रीचरण सोडण्याची, विधी सुरूच आहे. गोसावी वाडवेळे के श्रीचरणे उभे असती. कितीतरी वेळ स्वामी उभे आहेत आणि गोसाव्यांची परिश्रयाची प्रवृत्ती म्हणून सोडिती. प्रातविधीला स्वामींना बाहेर जायचं आहे म्हणून हे लक्षात आल्यानंतर बटोबा स्वामींचा श्रीचरण सोडतात. कदाचित बाईसे म्हणती सोडी सोडी नागड्या बाबा शिवशिरू होत असे. कदाचित बाईसा त्यांना आठवण करून द्यायच्या की स्वामींना उशीर होतो आहे, चला उठा, तुम्ही पण लवकर उठा आणि स्वामींचं श्रीचरण सोडा. मग सोडिती आणि मग ते सोडायचे. आणि भटोबास श्रीचरणी उपान्नो ओळगविती. जर का स्वामींनी उपान्नो स्वामींनी नसेल घातलेलं तर ते ओळगवल्या जायचं. भटोबा स्वतः ओळगवायचे. आदिला दिसी भटोबासी टोळे दोन्ही आणून ठेवले असती ते सरीसे घेती. दगड आणून ठेवले ते सोबत घेतात. जगतीचा दारवंटा दक्षिणाभिमुक्त्या पश्चिमेकडे परिश्रय स्थान. म्हणजे तिन्ही मठांचा जो आवार आहे, पूर्ण भिंत आहे, परकोट आहे पूर्ण, त्या मठाच्या बाहेर स्वामी जातात आणि परिश्रय स्थानाकडे जातात. आणि मग भटोबास टोळे पासी ठेवणी येतो काय का दुरी जाऊनी विधी बैसती. भटोबा काही लांब अंतरपर्यंत जाऊन बसलेले आहेत. स्वामी प्रातविधीसाठी तिकडे बसलेले आहेत. तवेरीकडे बाईचे दीप उजळती मडू झाडीती. आणि इकडे बाईचा दीप उजळतात, मठ झाडतात आणि पुढे काय करतात ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.